नाशिकमधील वाहतूक कोंडींच्या प्रश्नाकडे आता शासनाचंही लक्ष वेधलं गेलंय। आज सकाळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः द्वारका सर्कल परिसराची पाहणी केली। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत। पोलीस, महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करावं अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्यात। मुंबईच्या हाजी अली परिसरात यशस्वी ठरलेल्या सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर द्वारका सर्कलवरही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करावी असं त्यांनी सांगितलंय। वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना इतर वाहन चालकांची वाहतूक विस्कळीत होणार नाही याचीही विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। तसेच रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करून सिग्नल परिसर स्वच्छ व सुरळीत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले। द्वारका सर्कल हा शहराच्या वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू आहे, त्यामुळे येथे तातडीने संयुक्त कारवाई करणे गरजेचे असल्याचं मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केलं। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी साहिल बेलसरे, नाशिक।